श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9वा. गोरक्षनाथांचा जन्म, गुरुसाठी डोळा दिला. श्री गणेशाय नमः. अयोध्येतून निघालेला मच्छिंद्रनाथ पुढे मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मथिला, प्रयाग, गया आदी क्षेत्रांच्या यात्रा करीत पुन्हा एकदा बंगाल देशातील चंद्रगिरी गावात गेला. तेथे त्याला आपण यापूर्वी सर्वोपदया ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी दिव्य विभूती येथेच दिलेली आहे याची आठवण झाली आणि आता तो मुलगा कसा असेल हे पाहावे या उद्देशाने तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. दरवाजात उभे राहून त्याने त्या ब्राह्मणीला हाक मारली. ही हाक ऐकून सरस्वती बाहेर आली आणि बाहेर एक जती उभा आहे हे पाहून त्याला भिक्षा घालू लागली. तिने नाथाला ओळखले नाही म्हणून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्याने तिला तिचे नाव, तिच्या पतीचे नाव, जात आदी प्रश्न विचारून आपण विभूती दिलेली स्त्री हीच आहे याची खात्री करून घेतली. मग तो सरस्वतीला म्हणाला, माई, तुमचा मुलगा कोठे आहे? त्याला बोलवा. ते ऐकून सरस्वती म्हणाली, महाराज, ही थट्टा कशासाठी? मी अजूनही निपुत्रिक आहे. नाथ म्हणाला, उगाच खोटे बोलू नकोस. मी तुला 12 वर्षापूर्वी दिलेले वरद भस्म विसरलीस वाटते. ते ऐकून सरस्वतीला क्षणार्धात तो प्रसंग आठवला आणि नाथाने दिलेली विभूती उकिरड्यावर टाकून आपण भलती चूक करून बसलो या विचाराने भयग्रस्त होऊन ती थरथर कापू लागली. तिची भांबावलेली अवस्था पाहून नाथाने तिला पुन्हा दरडावून विचारले आणि मुलाला पाहिल्याशिवाय इथून जाणार नाही असे निक्षून सांगितले. तेव्हा इलाज होऊन तिने घडलेली सर्व हकीकत नाथाला सांगितली आणि त्याच्या चरणावर पडून रडत रडत क्षमा मागू लागली. ते ऐकून नाथाचे मन कटू झाले. तो म्हणाला, तुझ्यावर रागून काय उपयोग? आता ती विभूती कोठे टाकलीस तेवढे सांग. ते ऐकून सरस्वतीच्या जीवात जीव आला. तिने त्याला क्षणाच्या उकिरड्यावर नेले. 12 वर्षांमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग झाला होता. सरस्वतीने त्याच्याकडे बोट दाखवून मी येथे ती विभूती टाकली होती असे सांगताच नाथ त्या उकिरड्यातील बालकाला उद्देशून म्हणाला, बाळ, हा मच्छिंद्रनाथ तुला बोलावित आहे. तू या गोवराच्या ढिगाखाली 12 वर्ष राहिलास म्हणून मी तुझे गोरक्ष नाव ठेवीत आहे. आत्ता बाहेर ये पाहू. तेव्हा ढिगाऱ्यातून खोलवर आवाज आला, गुरुदेव, मी येथे अडकून पडलो आहे. मला हालचालही करता येत नाही. तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा. ते ऐकून मच्छिंद्राने कुदळ फावडे आणून तो ढीग उपसला आणि गोरक्षनाथाला अगदी अलगद बाहेर काढले. तो बालक अत्यंत सुंदर व तेजस्वी होता. त्याला पाहून सरस्वतीला दुःख आवरता येईना. ती रडू लागली. तेव्हा संतापलेल्या नाथाने तिला तेथून हाकलून दिले. ती निघून जाताच नाथाने गोरक्षाला नाथ दीक्षा दिली, त्याचे अज्ञान घालविले आणि त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्याच्यासह पुढील प्रवासात निघाले. गुरुसाठी डोळा दिला. गुरु शिष्य उभयता जगन्नाथाच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले. तेथे येताच भुकेने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्राने गोरक्षास गावातून भिक्षा मागून आणण्यास पाठविले. गुरु आज्ञेने भिक्षेसाठी गेलेला गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या विप्राकडे त्या दिवशी पितृश्राद्धनिमित्त उत्तम पक्वान्ने तयार करण्यात आली होती. गोरक्षाने त्या घरी भिक्षेसाठी हाक देताच घरधनीनं बाहेर आली आणि बाहेर एक सोज्वळ विनम्र तपस्वी बालक उभा आहे हे पाहून त्याला षडशयुक्त अन्नाची भरपूर भिक्षा घातली. ती दोघांनी पुरेशी आहे असा विचार करून गोरक्ष मच्छिंद्रांकडे परतला. त्याने आणलेली पक्वान्ने मच्छिंद्राने मोठ्या आवडीने खाल्ली. त्यातील वडे त्याला इतके रुचकर लागले की ते आणखीन खायला मिळाले तर बरे होईल अशी वासना त्यांच्या मनात उत्पन्न झाली. त्याने सहेतुकपणे गोरक्षाकडे पाहिले. तेव्हा गुरुचे मनोगत जाणून गोरक्ष पुन्हा त्या ब्राह्मणीकडे गेला व म्हणाला, माई, तुम्ही दिलेल्या भिक्षान्नातील वडे अतिशय चविष्ट होते. माझ्या गुरुजींना ते इतके आवडले की त्यांना अधिक खावेसे वाटते. तरी कृपा करून मला आणखी वडे द्या. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, गुरुचे नाव कशाला पुढे करतोस? वडे तुलाच हवे आहेत म्हणून सांग की. तुझ्यासारख्या बैराग्याला अन्नाची इतकी चटक बरी नाही. आधी भिक्षा घातली ती आतिथ्य म्हणून. आता आणखी हवी असल्यास किंमत मोजावी लागेल. असे सुग्रास अन्न फुकट मिळत नाही. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मागशील ते देण्यास मी तयार आहे.
तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मणी म्हणाली, तू स्वतःला मोठा गुरुभक्त म्हणवितोस, तर त्यांची इच्छा पुरविण्यासाठी तुझा एक डोळा काढून दे. ते ऐकून गुरुसाठी जीवही देण्यास तयार झालेल्या गोरक्षाने तत्काळ आपली दोन्ही बोटं खुपसून डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या समोर धरला. त्यावेळी त्याचे ते अघोर कृत्य पाहून ती ब्राह्मणी घाबरली. तिने त्याच्या निष्ठेची परीक्षा घेतल्याबद्दल त्याची क्षमा मागितली आणि घरातून काही वडे आणून त्याला दिले. ते वडे घेऊन गोरक्ष मच्छिंद्राकडे गेला. तेव्हा त्याचा एक डोळा झाकलेला पाहून मच्छिंद्राने त्याला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा गोरक्षाने जे घडले ते सांगितले. ते ऐकून मच्छिंद्राचे हृदय भरून आले. त्याने संजीवनी मंत्र म्हणून त्याचा डोळा पुन्हा खोबणीत बसवला. त्यामुळे गोरक्षाला पुन्हा दृष्टी आली. त्यावेळी त्याच्या सेवेने संतुष्ट झालेल्या नाथाने गोरक्षाला त्याच गावी महिनाभर राहून दत्तप्रभूंनी दिलेली सर्व विद्या शिकवली.